हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत. आज आपण आंब्याचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. हे आंब्याचं लोणचं जे आहे ते आपलं फ्रीज शिवाय वर्षभर असं टिकणार आहे आणि त्यासाठी आपण घरातलेच मोजकं साहित्य असं वापरणार आहे. कोणत्याही प्रकारचा मार्केटमध्ये मिळणारा रेडीमेड मसाला यामध्ये वापरला गेलेला नाहीये. तरी देखील हे लोणचं आपल्याला चविष्ट, स्वादिष्ट असं असणार आहे, वर्षभर टिकणारं असणार आहे. तर हे लोणचं कसं बनवायचं यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहेत त्या मी शेअर केलेल्या आहेत. लोणच्याचा कलर देखील आपला अगदी अतिशय अट्रॅक्टिव्ह असा असणार आहे. पाहता क्षणी आपल्याला ते लोणचं पटकन खावं अशी इच्छा होणार आहे. तर असं हे आंब्याचं लोणचं कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. आता खूप वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. वर्षभर टिकणारं आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला हे लोणचं जे आहे ते मे आणि जून महिन्यात जे पर्टिक्युलर लोणच्यासाठीचे आंबे अवेलेबल असतात तर त्यामधून आपण हे लोणचं बनवणार आहोत. आपल्या रेग्युलर आंब्याचा, तोतापुरी आंब्याचा आपण याच्यामध्ये वापर अजिबात करणार नाहीये. त्यानंतर आपण हे जे काही आहे ते आंबे सिलेक्ट करायचे. आंबे सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यावरचं पाणी जे आहे ते पूर्ण कॉटनच्या कापडानं पुसून घ्यायचं. आंबे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे आंबे जे आहेत ते कट करून घ्यायचे. कट करण्यासाठी आंबे पूर्णपणे त्याची कोय असेल त्याच्या सहित आपण कट करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आंबा जो आहे बघा तो थोडासा काळ्या पाटीचा असा आहे. आंबा सिलेक्ट करताना पूर्ण कडक असा आंबा सिलेक्ट करायचा. मऊ आंबा किंवा पिवळा असलेला आंबा आपल्याला अजिबात सिलेक्ट करायचा नाहीये. तर पहिल्यांदा मी आंबे जे आहेत ते सिलेक्ट करून घेतलेले आहेत. मी या ठिकाणी सुरुवातीला 4 किलो होईल इतके आंबे जे आहेत ते सिलेक्ट केले होते. तर आंबे सिलेक्ट करून झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकून ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला आंबा जो आहे तो पूर्णपणे त्याचं जे कटर असतं त्यानं त्याचे पीस जे आहेत ते करून घ्यायचे. आपल्याला हव्या त्या आकारात आपण पीस करायचे. खूप मोठे नाहीत, खूप बारीक नाही, मीडियम आकारात मी पीस जे आहेत ते करून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर पोळी जी आहे ती देखील आपली फोडली गेलेली पाहिजे. तर अशा प्रकारे बनवलेल्या लोणच्याची चव असते ती वेगळी असते. तर सगळे आंबे जे आहेत ते आपण छान असे कट करून घेऊयात. सगळे आंबे जे आहेत ते कटरनं कट करून घेतलेले आहेत. आंबे कट करताना आपण कोई सहित आपण आंबे कट केले होते. तर कोईमध्ये असलेला काळा भाग जो आहे तो आंब्याच्या फोडींना लागण्याची शक्यता असते. त्यामुळं आंब्याची प्रत्येक फोड आणि फोड आपण कॉटनच्या कापडानं पुसून घेणार आहोत. त्यामध्ये असलेला काळा पार्ट जो आहे तो आपण काढून टाकणार आहोत. यामुळं आपलं लोणचं जे आहे ते कडवट असं तुरट असं होणार नाही. त्याच्यामध्ये जर आंब्याची कोय जर ऍड केली गेली तर लोणचं आपलं काय होईल, थोडंसं कडवट असं होण्याची शक्यता असते. म्हणून आपण प्रत्येक फोड जी आहे ती स्वच्छ अशी करून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण 4 किलो आंबे जे आहेत ते मी स्वच्छ करून घेतलेले आहेत. आंबे स्वच्छ करून झाल्यानंतर लोणच्यासाठीची जी काही आपली फोडणी असणार आहे ती आपण बनवणार आहोत. तर लोणच्यासाठीची फोडणी बनवताना सुरुवातीला मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. 4 किलो आंब्यासाठी जवळजवळ अर्धा किलो होईल इतकी मी मोहरीची डाळ जी आहे ती घेतलेली आहे. मोहरीची डाळ आपल्याला नीट स्वच्छ करून घ्यायची आहे, निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ जी आहे ती थोडीशी गरम अशी करून घ्यायची आहे. ज्या प्रमाणात तुम्हाला खार हवा असेल तर त्या प्रमाणात आपण मोहरीची डाळ जी आहे ती वापरायची आहे. शक्यतो अर्धा किलो डाळ जी आहे ती 4 किलोसाठी अगदी बरोबर आहे. नाहीतर मग काही वेळेला काय होतं, खार जो आहे तो जास्त प्रमाणात होतो आणि फोडी ज्या आहेत त्या कमी राहतात. पण तुम्हाला जर जास्त खार आवडत असेल तर तुम्ही थोडीशी मोहरीची डाळ वाढवली तरी देखील चालेल. आता ही मोहरीची डाळ आपल्याला थोडीशी अशी गरम करायची आहे. कढई जी आहे ती मी चांगली गरम करून घेतली होती आणि कढई पूर्णपणे गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ ऍड केलेली आहे आणि ही आता आपल्याला मंद आचेवर अगदी
8 ते 10 मिनिटासाठी व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची आहे. मोहरीची डाळ गरम करताना ती आपल्याला कंटिन्युअस अशी हलवत राहायची आहे, नाहीतर मोहरीची डाळ जी आहे ती आपली काय होईल, करपली जाण्याची शक्यता असते. मोहरीची डाळ भाजण्यासाठी खूप असा वेळ लागत नाही, तर अगदी कमी वेळात होती. पण आपण काय केलेली आहे, ती मंद आचेवर भाजतोय, जेणेकरून आतला प्रत्येक मोहरीच्या डाळीतला कण आणि कण जो आहे तो पूर्णपणे भाजला जाईल आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाण्याचा अंश राहणार नाही. लोणच्यामध्ये पाण्याचा अंश कोणत्याही प्रकारे राहिला गेला तर लोणचं जे आहे ते आपलं जास्त दिवस टिकणार नाही. याकरता आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटं झाल्यानंतर डाळीचा कलर जो आहे तो हळूहळू चेंज व्हायला लागेल. थोडासा डाळीला लालसर कलर आला की आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहोत आणि डाळ आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे. गॅस बंद करून डाळ आपण पूर्णपणे गार होऊ देऊया. डाळ आपली गार होते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करणार आहोत. यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 1 किलो होईल इतकं तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला पूर्णपणे चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेलाचा जोपर्यंत धूर होत नाहीये तोपर्यंत आपल्याला तेल चांगलं गरम करायचं आहे. तेलाचा धूर यायला लागला की त्यावेळी आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहोत. तेलाचा जर व्यवस्थित धूर येईपर्यंत तेल आपण गरम नाही केलं तर तेल कच्चं राहतं आणि तेल कच्चं राहिलं की आपलं लोणचं जे आहे ते लवकर खराब होतं. लोणच्याला तेल आणि मीठ हे भरपूर प्रमाणात पाहिजे. लोणच्याला तेल आणि मीठ जर कमी पडलं तरी देखील आपलं लोणचं जे आहे ते लवकर खराब होतं. तर आता हळूहळू तेल आपल्याला चांगलं उकळलेलंही दिसायला यायला लागेल. आता इथं तुम्ही पाहू शकता तेल जे आहे ते आपलं धूर येईपर्यंत चांगलं असं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी बघा थोडीशी मोहरी जी आहे ती टाकून बघितली तर मोहरी आपली लगेचच वर आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की तेल आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी गॅस जो आहे तो बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून आपल्याला थोडा वेळ जाऊ द्यायचा आहे. धूर येईपर्यंत गरम केलेलं तेल जे आहे ते एक 50 ते 60% आपल्याला व्यवस्थित असं गार होऊ द्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद ऍड करायची आहे. थंड झालेल्या तेलामध्ये आपण 2 टीस्पून होईल इतकी हळद ऍड करणार आहोत. हळदीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमीत कमीच ठेवायचं आहे, नाहीतर आपलं लोणचं जे आहे ते कडू होईल. यानंतर मी याच्यामध्ये हिंग ऍड केलेला आहे. 1 टीस्पून होईल इतका आपल्याला हिंग ऍड करायचा होता. मी हिंग वापरताना खडा हिंग वापरते, तो स्ट्रॉंग असतोय, त्यामुळे 1 टीस्पून होईल इतकाच मी हिंग वापरलेला आहे. आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर वापरणार आहोत. मिरची पावडर वापरताना आपल्याला कलरसाठीची जी मिरची पावडर असेल ती वापरायची आहे. रेशीम पट्टा किंवा काश्मीरी लाल जी रेडीमेड मिरची पावडर मिळते तर ती याच्यामध्ये घातली तरी देखील चालेल. तिखटपणानुसार आपण मिरची पावडर घालणार आहोत. मी यामध्ये 3 पळी होईल इतकी मिरची पावडर जी आहे ती ऍड केलेली आहे. मला लोणच्याचा कलर जो आहे तो अगदी लाल भडक असा हवा आहे. त्याचबरोबर थोडीशी तिखट देखील चव हवी आहे. लोणचं जे आहे ते मुरल्यानंतर त्याचा थोडासा तिखटपणा जो आहे तो कमी होत असतो. त्यातलं मिठाचा खारटपणा देखील कमी होत असतो. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं लोणचं खारट वाटलं, थोडंसं तिखट वाटलं तर काही हरकत नाहीये. आता ते सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तेल 50% गार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते घातले होते. तेल पूर्णपणे गार होऊ द्यायचं. पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये भाजून घेतलेली मोहरीची डाळ जी आहे ती घालायची आहे. मोहरीची डाळ आपण भाजून घेतली होती. ती मी मिक्सरला थोडी थोडी करून बारीक करून घेतलेली आहे. खूप देखील बारीक करायची नाही, अर्धवट अशी बारीक करायची आणि त्यानंतर ती वापरायची. जर तुमची मोहरीची डाळ खूपच बारीक असेल तर तुम्ही आहे तशी भाजून घेतलेली डाळ वापरली तरी देखील चालेल. पण डाळ ज्यावेळी तुम्ही थोडी बारीक करता त्यावेळी काय होतंय, लोणच्याला दाटसरपणा येण्यासाठी म्हणून आपल्याला मदत होते. तर अशा प्रकारे सगळी मोहरीची डाळ मी थोडी थोडी करून बारीक अशी करून घेतलेली आहे आणि ती या तेलामध्ये ऍड केलेली आहे. मोहरीची डाळ ऍड करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे. मीठ घेताना मी आपलं रेग्युलरचं बारीक मीठ जे आहे तेच मीठ घेतलेलं आहे. 1 बाउल होईल इतकं आपल्याला मीठ याच्यामध्ये सुरुवातीला ऍड करायचं आहे. नंतर आपल्याला जर कमी वाटलं तर टेस्टनुसार आपण मीठ जे आहे ते ऍड करू शकतो. सुरुवातीला थोडं कमी घालूया, टेस्ट झाल्यावर आपल्याला लागलं, आवश्यकता वाटली तर आपण आणखी वाढवूया. मीठ ऍड करून झाल्यानंतर हे सगळे घटक जे आहेत ते चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. सगळे घटक जे आहेत ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण ज्या काही स्वच्छ करून घेतलेल्या आंब्याच्या फोडी आहेत त्या देखील आपल्याला ऍड करायच्या आहेत. आता हे सगळं करताना
तुम्ही चमचा जो वापरताय त्याला पाण्याचा वगैरे अंश असता कामा नये. चमचा वापरताना आपल्याला पूर्णपणे कोरडा चमचा वापरायचा आहे. नाहीतर त्याच्यात थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तर तो लोणच्यामध्ये उतरणार आहे आणि लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतं. तर सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपले मिक्स करून झालेत. आता पुसून घेतलेल्या आंब्याच्या फोडी यामध्ये ऍड करून घेते. आंब्याच्या फोडी ज्या काय आहेत त्या आपण या मसाल्यामध्ये ऍड केल्या आहेत आणि त्या आता मसाल्याबरोबर सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात. या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा रेडीमेड मसाला वापरलेला नाहीये. जे काही पदार्थ होते ते आपले घरात असलेलेच पदार्थ आहेत. ते आपण या सगळ्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया. आंब्याच्या प्रत्येक फोडीला आणि फोडीला सगळीकडं मसाला जो आहे तो आपला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे. यासाठी मी हाताचा वापर करून ते सगळं मिक्स करते. तुम्हाला जर चमच्याचा वापर करायचा असेल तर एखादा मोठा चमचा वापरला तरी देखील चालेल. फक्त आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे की प्रत्येक फोडीला सगळ्या बाजूनं मसाला जो आहे तो व्यवस्थित लागला गेला पाहिजे. प्रत्येक फोड आणि फोड मसाल्यानं पूर्णपणे कव्हर झाली पाहिजे. तर अशा प्रकारे एक 10 ते 15 मिनिटात आपण हा मसाला जो आहे तो सगळ्या आंब्याच्या फोडींना व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे. तर तुम्ही आता या लोणच्याला आलेला कलर जो आहे तो पाहू शकता. अगदी लाल भडक असा कलर आलेला आहे. लोणच्याला पाहिल्यानंतरच आपल्याला ते कधी टेस्ट करतोय असं झालेलं आहे. तर सगळा मसाला जो आहे तो खालून व्यवस्थित असा चांगला लावून घ्यायचा. काही वेळेला डाळ वगैरे जी आहे ती खालीच पातेल्याला चिकटली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काय केलेलं आहे बघा, मसाला जो आहे तो अगदी हात घालून घालून असा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. लोणचं जास्तीत जास्त टिकावं यासाठी आपल्याला तेलाचं आणि मिठाचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट असं ठेवायचं आहे. त्याचबरोबर लोणचं टिकण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आणखी एक घटक जो आहे तो ऍड करू शकता. तो म्हणजे सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड म्हणजे अर्थातच लिंबू फूल. हे जे आहे ते तुम्ही 1 टेबलस्पून जे आहे ते ऍड केलं तरी देखील लोणचं टिकण्यासाठी म्हणून मदत होते. सायट्रिक ऍसिड असतं ते चवीला आंबट असतं. त्यामुळे आपल्याला खूप देखील सायट्रिक ऍसिड याच्यामध्ये ऍड करायचं नाहीये. तर अशा प्रकारे आपलं लोणचं जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून रेडी झालेलं आहे. तर आता हे लोणचं जे आहे ते मी चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. लोणचं भरण्यासाठी चिनी मातीचीच बरणी वापरायची आहे. प्लास्टिकच्या बरणीमध्ये लोणचं अजिबात ठेवायचं नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही बरणी जी आहे ती मी आदल्या दिवशी स्वच्छ करून पूर्णपणे उन्हात वाळवून घेतली होती. त्याच्यामध्ये पाण्याचा कोणत्याही प्रकारे अंश राहता कामा नये. पाण्याचा अंश राहिला तर लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतं. लोणचं आपल्याला अशा प्रकारच्या बरणीत भरून घ्यायचं आहे. लोणचं भरल्यानंतर आपल्याला झाकण लावून बरणी जी आहे ती व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे. शक्यतो कॉटनच्या कापडानं बरणी जी आहे ती व्यवस्थित अशी पॅक करून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये हवा जी आहे ती जाणार नाही. तर अशा प्रकारे लोणच्यानं पूर्ण मी बरणी भरून घेतलेली आहे. आता मी इथं शूटिंगसाठी म्हणून ही लोणच्यानं बरणी जी आहे ती पूर्ण अशी वरपर्यंत भरलेली आहे. पण तुम्ही इतकी भरायची नाही आहे. लोणच्याला व्यवस्थित झाकण लावता येईल अशा प्रकारे बरणी जी आहे ती भरून घ्या. 2-3 दिवसानंतर परत बरणी काढून बघायची. त्यावेळी काय होईल, लोणचं जे आहे ते थोडंसं खाली असं बसल्यासारखं दिसेल. तर 2 ते 3 दिवसानंतर लोणचं खाली बसल्यानंतर परत काय करायचं बघा, लोणचं एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर टेस्ट करून बघायचं. टेस्ट केल्यावर मिठाचं प्रमाण कमी वाटलं तरी देखील त्यावेळी सुद्धा तुम्ही ते मीठ जे आहे ते वाढवू शकता. मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्तच असायला हवं. अशा प्रकारे आपलं वर्षभर टिकणारं लोणचं जे आहे ते रेडी झालेलं आहे. कोणत्याही प्रकारचा रेडीमेड मसाला आपण यामध्ये वापरलेला नाहीये. सगळे साहित्य जे आहे ते आपलं घरचंच होतं. हे लोणचं जे आहे ते तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं लोणचं कसं बनलेलं आहे. तर अशा प्रकारे हे तयार लोणचं जे आहे ते मी वरण भाताबरोबर टेस्ट करणार आहे. तुम्ही देखील वरण भाताबरोबर हे लोणचं जे आहे ते नक्की टेस्ट करून बघा. तर ही होती आपली आजची वर्षभर टिकणारं आंब्याचं लोणचं बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.